हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत क्लास 10 बोर्डसाठी स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. तर बोर्डकडून नोटिफिकेशनसुद्धा रिलीज झाले, टाईम टेबलसुद्धा रिलीज झालेत आणि आपली बोर्ड एक्झाम आहे फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये. पण आपल्याला फेब्रुवारीच्या एंडिंगलाच अभ्यासाला नाही लागायचं, तर आत्तापासूनच जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर बोर्ड एक्झाममध्ये आपलं अबोव्ह 95 स्कोर कसं येऊ शकतो, तर त्याबाबत आपण बघणार आहोत. तर जानेवारीपासूनच आपले प्रिलियम्स वगैरे चालू होतील, प्रॅक्टिकल्स. त्यात आपले तो जानेवारीचा महिना कंप्लीटच जाणार आहे. तर आपल्याकडे जे दिवस उरतात टोटल आपण इन बघितले तर आपल्याकडे एक महिना कसं पण आहे. तर त्या एक महिन्यात आपण कशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, कसा फोकस ठेवला पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओची सुरुवात सायन्सपासून. तर सायन्स हा असा सब्जेक्ट आहे जो सगळ्यांना स्कोरिंग वाटतो आणि स्कोरिंगसुद्धा आहे. पण बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्ही बघितलं सायन्समध्ये जे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स असतात एक्सरसाइजच्या मागचे, ते जास्त विचारती नाही. म्हणजे विचारतात पण त्यांचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं. तर सायन्समध्ये मोस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारतात. जर तुम्ही 2025चा सायन्सचा पेपर बघितला असेल तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स खूप होते सायन्स वनमध्ये. 2024 2023 बोर्डचे पेपर तुम्ही ॲनालाइज करा. सायन्समध्ये फक्त तुम्ही PYQचं ॲनालिसिस करा. PYQचं ॲनालिसिस झालं तर जे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत त्यांचे जे मेन टॉपिक्स आहेत त्या मेन टॉपिक्सचा एक समरी समजून घ्या, एक कॉन्सेप्ट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल जर आपण ते कॉन्सेप्ट समजला तर बोर्डमध्ये जर क्वेश्चन फिरवून जरी विचारला तरी आपल्याला त्या क्वेश्चनचा आन्सर अटेम्प्ट करता येतो. सो हे तुम्हाला कळलं असेल. तर सायन्समध्ये PYQचे ॲनालिसिस आणि PYQच्या ॲनालिसिसनं मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत त्या मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्सचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स नाही म्हणतात, जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स ॲनालाइज करायचे, तर टॉपिक्सचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा. जर आपण कॉन्सेप्ट समजून घेतला तर क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता येतो. आणि जास्त तुमचा जो भर आहे तो सायन्समध्ये जास्त ऑब्जेक्टिव्ह टाईप्सवर असला पाहिजे. ओके, तुम्हाला कळलं असेल. फ्लो चार्ट्स, डायग्राम्स, परत आन्सर इन वन सेंटेन्स असेच क्वेश्चन विचारले जातात. आणि जो लास्टचा जो 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो तो 5 मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा स्प्लिट केलेला असतो. 3 मार्क्समध्ये, 2 मार्क्समध्ये किंवा सगळे 1 मार्क्समध्ये. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. दोन्ही सायन्स 1 सायन्स 2 साठी स्ट्रॅटेजी अप्लाइड होते. तर चला बघूया पुढचं काय, तर मॅथ्स. तर मॅथ्स हा सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि मॅथ्समध्ये कसं टॅकल करायचं. जर तुम्ही बघितलं तर मॅथ्स स्कोरिंग आहे पण मॅथ्समध्ये मेन म्हणजे कॉन्सेप्ट समजला पाहिजे. तर मॅथ्समध्ये तुम्ही पेपर पॅटर्न बघून घ्या. मॅथ्समध्ये पण सेम PYQचं ॲनालिसिस करा. PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर जे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत कोणते, मेन्शुरेशन, ट्रिगो. सगळ्यात जास्त वेटेज हे मेन्शुरेशनला आहे. जर तुम्ही बघितलं मेन्शुरेशन तुमचं झालं तर ट्रिगो करून घ्या, कारण की मेन्शुरेशन नंतर ट्रिगो. मेन्शुरेशन विथ ऑप्शन्स आय थिंक 10 मार्क्सला आहे आणि ट्रिगो 7 मार्क्सला. तर तुम्ही हे 2 चॅप्टर्स केले. नंतर चॅप्टर घ्या तुम्ही लिनियर इक्वेशन्स, M1चा चॅप्टर येतो. आणि त्याच्यानंतर हे पण तुमचं झालं तर असे एक स्टेप वाईज हे पुढे जात जा तुम्ही. जे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स झाले त्यांचे कॉन्सेप्ट झालेत. मॅथ्समध्ये पण अभ्यास कसा करायचा, तर मॅथ्समध्ये बघायचं आपण मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत त्या मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्समधून जी आपली जी मोस्ट इम्पॉर्टंट जी एक्सरसाइज आहेत ती एक्सरसाइज बघायची. आणि त्या एक्सरसाइजमधले पहिले एक्सरसाइजचे जे एक्सरसाइज नाही प्रॅक्टिस सेटमधले जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत म्हणजे एव्हरग्रीन क्वेश्चन्स. एव्हरग्रीन क्वेश्चन्स म्हणजे काय, जर एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला कोणते पण क्वेश्चन्स त्या प्रकारचे सॉल्व्ह करता येतील असे क्वेश्चन्स. तर ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक्सरसाइज झाली म्हणजे प्रॅक्टिस सेट, एक्सरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट. तो प्रॅक्टिस सेट झाला की तुमचे जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स त्या सॉल्व्ड एक्झाम्पल्समधून एक नजर फिरवा. ते सॉल्व्ड एक्झाम्पल्स झाले म्हणजेच काय, PYQ झाल्यानंतर कोणते, आपली एक्सरसाइज. आता एक्सरसाइज झाल्यानंतर कोणते, तर आपली सॉल्व्ड एक्झाम्पल. तर ते सॉल्व्ड एक्झाम हे जर तुम्ही केले तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 35+ आरामात मिळतील. आणि जे लास्टचे जे क्वेश्चन्स असतात कोणते, 3 मार्क्सचे 4 मार्क्सचे, ज्याला हॉट्स क्वेश्चन सुद्धा म्हणतात. तो हॉट्स क्वेश्चन 10 मधून 8 वेळा हे हॉट्स क्वेश्चन खूप इझी येतात. फक्त 2 वेळा प्रॉब्लेम असतो, ते 2 वेळा डिफिकल्ट टाकतात. तर हे 10 मधून 8 वेळा आले तर खूपच इझी क्वेश्चन्स असतात. जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही हे टॅकल करू शकता. SST म्हणजेच काय, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्रफी. हे जर तुम्ही 3 सब्जेक्ट बघितले खूपच स्कोरिंग सब्जेक्ट आहेत आणि ह्यामध्ये 98 99 काढणं खूपच इझी आहे. कारण की ह्या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स विचारतात हे एकदम थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात आणि डायरेक्ट आपल्या एक्सरसाइजच्या मागून आलेले असतात. जर तुम्ही पेपर ॲनालिसिस केला असेल हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्रफी ह्या तिन्ही पेपरमध्ये 90% 90 to 95% जो क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स एक्सरसाइजच्या मागून येतात. आय होप हे कळलं असेल. म्हणजे हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्रफी यामध्ये तुम्हाला रट्टा मारावा लागेल. आणि
ह्यामध्ये जर रट्टा मारला तर तुम्ही आउट ऑफ काढू शकता दोन्ही पेपरमध्ये, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स एक आणि जॉग्रफी. सो आय होप हे तुम्हाला कळलं असेल. उरला प्रश्न लँग्वेजेसचा. तर लँग्वेजेस इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तर तुम्ही हिंदी आणि मराठी यामधलं पहिलं ग्रामर करून ठेवा. कारण की मराठीमध्ये जे ग्रामर्स विचारले जातात ते 14 मार्क्सचं असतं आणि हिंदीमध्ये 16 मार्क्सचं. जर मराठीमध्ये तुमचे 14 मार्क्स झाले, हिंदीमध्ये 16 मार्क्स झाले आणि ग्रामरमध्ये मध्ये पण तुम्हाला यूज होतो खूपच. कारण की जे पॅसेजेस असतात त्या पॅसेजेसमध्ये पण ग्रामरचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे नाही म्हटलं तरी 20-25 मार्क्सचं ग्रामर डायरेक्ट विचारतात एक्झाममध्ये. सो तुमचं ग्रामर झालं. ते ग्रामर झाल्यानंतर तुम्ही काय करा, जे पॅसेजेस असतात त्या पॅसेजेसमधून आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जे तुमचं स्वमत असतं त्या स्वमतमध्ये प्रयत्न करा की जे तुमचे लेखक आहे त्या लेखकचं नाव काय, त्याचा जो लेसन आहे त्या लेसनचं नाव आणि त्याचं मेन एम जो इंटेन्शन असतो त्या लेसनचा किंवा काय आपल्या लेसनचा हेतू काय सांगण्याचा तो तुम्ही लिहा. आणि नंतर ते तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन तुम्ही लिहा, म्हणजे क्वेश्चनचा आन्सर लिहा, जेणे तुमचं क्वेश्चनचा आन्सर खूपच इफेक्टिव्हपणे दिसेल. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. सेमच तुम्ही जे लेखकचं नाव, म्हणजे लेखकचं नाव पॅसेज आला तर लेखकचं नाव, पोएम आली तर कवी किंवा कवयित्रीचं नाव, हे जर तुम्ही लिहिलं या प्रकारे तर तुमचे पॅसेजमध्ये जे स्वमत आहे त्या स्वमतमध्ये फुल मार्क्स स्कोर करण्यासाठी 90% तुम्ही तयार होता. ओके, तर तुम्हाला हे कळलं असेल. तर पुढचा पार्ट आहे तो जाऊया रायटिंग स्किल्सवर. तर रायटिंग स्किल्स हिंदी आणि मराठी रायटिंग स्किल ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त थोडे थोडे बदल्स आहेत. ऑलमोस्ट नाही, काही टॉपिक्स चेंजेस आहेत. तर ते बघूया आपण काय. तर रायटिंग स्किल्समध्ये जास्त तुमची इमॅजिनेशन पॉवर चांगली पाहिजे आणि इमॅजिनेशन पॉवरसोबतच तुमचं जे तुमची रायटिंग आहे ती नीट अँड क्लीन पाहिजे. कारण की जो एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरला नीट आणि क्लीन जर तुमचा पेपर दिसला तर जी तुम्ही एक्सपेक्ट करता मार्क्स त्यापेक्षा पण जास्त मार्क्स तुम्हाला पडू शकतात. ओके, हे तुम्हाला कळलं असेल. तर रायटिंग स्किलवर तुम्ही रोज एक एक म्हणजे रोज एक एक रायटिंग स्किलचं टॉपिक प्रयत्न करत जावा, प्रॅक्टिस करत जावा किंवा जे बुक्स असतात रायटिंग स्किलचे ते वाचण्याचा प्रयत्न करा. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. इंग्लिशमध्ये पण सेम ग्रामरचं टॉपिक्स पहिले क्लिअर करा, कारण की ग्रामर खूप महत्त्वाचं आहे. ग्रामर नंतर पॅसेजेसवर जावा, पॅसेजेस नंतर रायटिंग स्किल्सवर. आय होप हे कळलं असेल तुम्हाला. तर जे मेन स्ट्रॅटेजी ती मेन स्ट्रॅटेजी म्हणजेच काय, तुम्हाला दिवसातून कमीत कमी 2 तास सायन्सला द्यायला पाहिजे, 2 तास मॅथ्सला आणि आपली जे पॅसेजेस आहे त्या पॅसेजेसची रोज रोज तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण की वेळ खूप कमी राहिला. डिसेंबरचाच महिना आपल्या हातात आहे. सो पॅसेजेसची प्रॅक्टिस करा. पॅसेजेस नंतर ग्रामर पण खूप महत्त्वाचं आहे. ग्रामरचे वन शॉट्स बघा. वन शॉट्स नंतर तुम्ही जे ग्रामरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही बघितले इंग्लिश, हिंदी, मराठी ह्या तिन्ही पेपरमध्ये जे मागच्या इयर्सचे पेपर आहेत PYQs 2025, 2024, 2023 किंवा 2022 खूपच इझी प्रश्न विचारलेले आणि ते इझिली अटेम्प्ट होतात. सो ग्रामर तुम्ही टॅकल केलं तर ग्रामर नंतर तुम्हाला जास्त मार्क्स पडू शकतात. आणि ग्रामर हा स्कोरिंग एक टॉपिक असतो प्रत्येक ह्याच्यामधला. सो ग्रामर झालं, परत पॅसेजेस झाले. पॅसेजेसमध्ये पण तुम्हाला एकच मार्क्स जर तुम्ही पूर्ण नीट अँड क्लिअर आणि पूर्ण लॉजिकली जर तो क्वेश्चन्स अटेम्प्ट केला तर पॅसेजेसमध्ये पण तुम्हाला फुल मार्क्स पडण्याचे चान्सेस असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 10 मार्क्सचा पॅसेज असेल तर तुम्हाला 9, 8, 9 आरामात मिळू शकतं जर तुम्ही लॉजिकली आणि करेक्ट आन्सर लिहिलं असेल तर. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. मॅथ्समध्ये तुमची रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे. सायन्समध्ये तुमचं लर्निंग आणि लॉजिक आणि कॉन्सेप्ट हे तिन्ही गोष्ट तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे रोज सायन्सला 2 तास द्या, रोज मॅथ्सला 2 तास. लँग्वेजेस अल्टरनेट डेजवर नाही. आज हिंदी मराठी तर उद्या इंग्लिश हिंदी, परवा मराठी इंग्लिश असं तुम्ही टॅकल करत जावा तर तुम्हाला इझी पडेल सगळे सब्जेक्ट्स. आय होप तुम्हाला ही प्लॅनिंग आवडली असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमचा फ्रेंड आयुष कडुसकर. पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन टॉपिकसोबत.